तुम्ही किती स्वाभिमानाचा ढोल वाजवा, शेवटी जिंकणार तर माझा पैसाच. सारखं गरिबांना शिकवतो अशी बोंबाबोंब करत तोरा मिरवत असताना तुम्ही खरं काय केलंय हो तुम्ही त्या मुलांसाठी? या असल्या शाळेतून शिकून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला साधा ऑफिस बॉयचा तरी जॉब देताय का कोणी? हे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही, पण आता विचारलंय म्हणून सांगतोय. ही स्वाती नमस्कार. स्वतःच्या मालकीचं क्लिनिक उघडलंय आणि तिथं बसून ती गरीब रुग्णांना सेवा देतीये. आणि हा विनय सिव्हिल इंजिनियर आहे, स्वतःच्या मालकीची कंपनी आहे, ऑफिस आहेत आणि भरपूर माणसं त्याच्याकडे कामाला आहेत. मी शिकून मोठी केलेली पोरं ही सगळी माझ्या शाळेतनं शिकून गेलेली पोरं मोठी झालेली आहेत. आज त्यांची स्वतःची ऑफिस आहेत, आज स्वतःच्या पायावर उभी आहेत स्वाभिमानानं. या मुलांना दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करायची गरज नाही, तर त्यांची स्वतःची ऑफिस आहेत आणि ते स्वतः मालक आहेत. अरे हेच माझ्या आयुष्याचं संचित आहे. तुमच्या या नोटांपुढं यांचं मोल लाख पटीनं मोठं आहे. या शाळेचा व्यवहार, या शाळेचा खर्च हा सगळा या मुलांच्या देणगीतनं होतोय, त्यांच्या गुरुदक्षिणेतनं होतोय. त्यामुळं आम्हाला आमच्या शाळेला तुमच्या या पैशाची गरज नाही. आता चालत असेल हो तुमची शाळा यांच्या देणगीतनं, पण ही शाळा बांधताना माझ्या पप्पांकडनं पैसे घेतले होते तुम्ही, हे विसरलं वाटतं तुम्ही. देणाऱ्यांच्या हाताला इसरायची परंपरा आमची नाही. त्यांचे उपकार आहेतच, पण एक गोष्ट सांगतो, त्यांनी पैसे आम्हाला दिलेले नाहीत, तर या शाळेसाठी दान दिलेलं आहे. आणि ते पण कवा? तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी. तर त्याचं पुण्य तुम्हाला लाभावं बा म्हणून दिले होते. पण काय दुर्दैवाची गोष्ट आहे, तेच दान परत मागायला तुम्ही आला. हे बघा, या शाळेला उभं करण्यासाठी फक्त तुमच्या वडिलांनीच दान दिलेलं नाही, तर अशा भरपूर दानशूर लोकांनी आमची शाळा उभं राहायला दान दिलंय, देणगी दिली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, कुणी एक जण या शाळेवरती मालकी हक्क सांगू शकत नाही. मी सुद्धा नाही. त्यामुळे तुमच्यासारखं कुणी पण इथं येऊन हक्क गाजू शकत नाही. भाऊ, ह्या जमिनीचा हिशोब तर मी करणारच, पण अजून वेळ गेलेली नाहीये. अजूनही सरळ मार्गानं सगळं नीट होऊ शकतं. कशाला उगाच स्वतःला आणि बाकीच्यांना अंधारात ढकलताय? ज्यांच्याकडे विद्येचा प्रकाश असतो त्यांना अंधाराची भीती नाही वाटत.
बघूया मग तुमचा ज्ञानाचा प्रकाश कुठपर्यंत जातोय ते. मुजुमदार इंटरनॅशनल स्कूल तर ह्याच जागेवर उभं राहणार, हा शब्द आहे माझा. पण मी हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. माझा पण साधा हिशोब. रिस्पेक्ट दिला तर प्रेम, आणि माज दाखवला तर गेम. लाव ताकद. खरं या जमिनीचा एक तुकडा पण तुमच्या हाती लागू देणार नाही मी, आणि हा माझा शब्द आहे. या दाखला मला. तयारी भाऊजी, तयारी भाऊजी, तयारी भाऊजी, थांबा थांबा थांबा. तुम्ही ह्या सगळ्यांचं म्हणणं काय मनावर घेऊ नका. अहो, ह्या सगळ्यांना काही भाषण करायची सवयच आहे, आणि तुम्हाला माहितच आहे की स्टँड घ्यायला लागतोय हो सगळ्यांपुढं. गुरमी आहे ही फाऊलची, ती मी लवकरच उतरवणार. नाहीतर काय. पण कसं आहे, भाऊ गुरुजी आहेत हो, तत्वांवर लई ठाम असतात. पण मी बोलेन भाऊंशी. हा, अहो माझं सगळे ऐकतात. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी सगळ्यांना कन्व्हिन्स करेन. तुम्ही फक्त ती ऑफर मागे घेऊ नका. हा, माझ्यावर विश्वास ठेवा. गॅरंटी शिवाय विश्वास कसा ठेवायचा? भाऊ हो म्हणतील, याची काय गॅरंटी? गॅरंटी? अहो आता मिक्सरला पण गॅरंटी मिळत नाही. पण भाऊंचा तर अजिबातच काय भरोसा नाही. मी कन्व्हिन्स करेन की त्यांना. हा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर बघा, उद्या भाऊ स्वतः तुमच्याकडे येतील होकार घेऊन, मग तर झालं. ठीक आहे, ठेवला विश्वास. उद्या सकाळी वाट बघल मी भाऊंची. चालतंय. तुम्ही कशाला त्रास घेताय? आला. अरे जड आहे, जड आहे. काय भारी नाचलेले पोरं. किती गोड एकदम डान्स सगळे. तेव्हा तर खालच्या खाली नाचला कसं दाखव. अरे अरे पडशील दीपे. आता, जरा हळू. आले आले. पाणी घे. हा, हे काय? या बॅग्स इकडे कशा काय आल्या? अच्छा, म्हणजे आता त्याची एवढी हिंमत झाली की घरात येऊन बॅगा ठेवून गेला तो. त्याने नाही ठेवलेल्या.
मी आणलेत त्यांच्याकडनं. काय अगं पण कोणाला विचारून हे उद्योग केलास? भाऊ भाऊ आता घराच्या भल्याचा विचार करायचा, मग कुणाला कशाला विचारत बसू मी? आता आपल्याकडे फक्त सुख येणार आहे, सुख. आणि तसं पण काय ठेवलं त्या शाळेत तेव्हा ते? कोण कुठली ती पोरं आपल्या जीवावरून शिकाल्यात. दीपा म्हणजे आता तुम्हाला जर पोरांचा विचार करायचा असेल तर आपण ह्या पैशात नवीन जागा घेऊया, नवीन मोठी शाळा बांधूया की. वहिनी अगं काय बोलतेस तू? बोलायच्या आधी जरा विचार तर कर. होय की होय, विचार करूनच बोलते मी. घराचा विचार करायला नको? गप्प बसा, तुम्ही काय सुद्धा बोलू नका असा. त्या धैर्य साहेबांनी माफी मागायला लावली सा आणि त्यांच्या बरोबरच भांडला सा. आणि आज तर काय अपमानच केलाय. तुम्ही कुणाच्या वाकड्यात शिरताय की नाही, जरा विचार करा, विचार. मुजुमदार आहेत ती, मुजुमदार. त्यांची गाडी बघितली का? कधी गाडीत घालते ना, घाटात नेऊन सोडते ना, कळणार पण नाही. तिला समजून सांगण्यात काय अर्थच नाही. या मुजुमदारांच्या इस्टेटीची भानामती झालेली ह्याच्यावर म्हणून काय बाय बोलायला लागल्या. मग चुकीचं काय आहे? बाबांनी जी चूक केली ना ती आता आपण नाही करायची. बाबा गप राहायचं सोडून त्यांच्या विरोधात गेले. त्यांच्या चुकीची शिक्षा आता आपण भोगायला लागलोय. गेले बाबा, गमावलं आपण त्यांना कायमचं. नाही, कायमचं नाही गमावलं. मला माहित आहे, मला माहित आहे ते येणार आहेत. येणार आहेत ते. आई आई तू शांत हो. ते येणार आहेत ना? हो. बस सांग की तिला. हा, मला माहिती आहे की ते येणार आहेत. तू शांत हो. खाली बस, खाली बस. बस काय पण बस बोलते. इथे. हा शांत हो तू. काही नाही. आई, अहो अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते आपण खरं मानूया. पण किती दिवस, किती दिवस सांगा बरं. अहो हे सगळं खोटं आपण किती दिवस स्वतःला समजवत बसायचंय. कधी ना कधीतरी आपल्याला सत्य मान्य करावंच लागेल का नाही सांगा. आणि बघा बरं, बाबा गेल्यापासून तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतल्या. अहो सगळं आयुष्य तुम्ही एकटीनं घालवलं सा. जे झालं ते झालं. पण आता मला एक सांगा, बाबांसारखी वेळ जर आपल्या घरात परत कुणावर आली तर तुम्हाला चालेल? नाही नाही, आता कुणाला पण काय पण होतं का म्हणे. मी अन्न दूर जाताना बघितलंय ग. आता आता कुणाला काय झालं ना तर मला नाही सहन होणार. तुला कळतंय का? मला कळतंय. तू 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 शांत हो बरं, शांत हो. काही नाही होणार असतं. हे बघ, जे चुकीचं आहे त्याच्या विरोधात मी ठामपणे उभी राहणार. ऐकून घे. आणि राहिला प्रश्न शाळेचा, तर त्या विषयात मी भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभी. आई अगं त्यांची बाजू सत्याची आहे, खरेपणाची आहे. हे बघ, मी काय पण सहन करेल, पण भाऊंच्या तत्वांशी तडजोड झालेली मी नाही सहन करणार. अगं ती शाळा म्हणजे भाऊंची ओळख आहे. आणि त्या जागेवर त्या मुजुमदारांची स्कूल उभी राहणं
मला नाही पटत. त्या मुजुमदारांसाठी ते इंटरनॅशनल स्कूल म्हणजे त्यांच्या स्टेटससाठी हाय असेल ना, तर ती शाळा म्हणजे आपल्या नायकांसाठी अभिमान आहे. ते काही नाही. मी आत्ता जाते आणि हे सगळेच्या सगळे पैसे त्यांच्या बंगल्यावर परत करून येते. अगं ए सावी वंसा- ऐक 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 बघ बघ, वंसा- आधी आपण विचार ऐका, करूया. ऐका. 2 मिनिटं विचार करू. सावी सावी माझं ऐक पहिला. सावी भाऊ अहो, तुम्ही तरी थांबा की तिला. सावी योग्य तेच करते. वंस बघा इकडे रे. अगं वंस जरा शांतपणानं विचार करावं. हे बघा लक्ष्मीच्या पावलाने हे पैसे आपल्या घरात आले. त्याचा असा अपमान करू नका. सो लय मोठा अनर्थ होईल काहीतरी घरात. हे बघा आपण की नाही आपल्या अथर्वला मोठ्या कॉन्व्हेंटच्या शाळेत घालूया हा? आणि हे असल्या गरिबीत तुमचं लग्न करायचं काय काम आहे का? आपण मोठं धूमधडाक्यात तुमचं लग्न करूया. 17 ठिकाणचे 17 कर्ज झाले तो ती तर पिटतील की नाही सांगा बरं हा? अहो बोला की काय तर का तोंडात रंका धरून बसलायचा. वय की वय. हे बघ सावी तू थंड घे. हे बघ या पैशाने की नाही सगळ्यांचं भलं होणार आहे एवढंच लक्षात ठेव. झालं तुमचं? सरका बाजूला. दादा बाजूला हो. सरक. वंसा वंसा सावी- किती वंसा. सावी सावी हे बघ हे बघ सावी अजून वेळ गेलेली नाहीये. सावी हे बघ बॅगा अजून आपल्याकडे जायचं. सावी एकदा विचार कर. वंसा असं करू नका. जाऊ नका वंसा ऐका. अरे, रक्कम लय मोठी आहे का सावी? हा? वंसा एकदा विचार करा प्लीज जाऊ नका. हे बघ ऐका अगं तुझं लग्न करायचं ऐका आहे बघा अजून. मी काय म्हणते हा? आपण वंसा सावी वंसा ऐक जाऊ की नका. सावी. वंसा. मी तुमचं काही ऐकणार नाही. सावी अगं ऐक. वंसा! सावी वंसा! अगं थांब. अगं काय बघायला लागलीस? पळ की मागणं. काय करू आता? ही पोरगी की नाही एक दिवस सगळ्यांना भिकायला लावणार आहे. मग कर म्हणाव त्याचा व्हिडिओ आणि टाक तुझ्या चॅनलवर. आम्ही नाही आमच्याकडे तत्व आहेत पण खाल 2 घास आण नाही देते का कोणी? हळू बोल, काय करू आता? अगं, ऐकायला लागलंच की, हळू बोल. थांब ग. काय ग घरात मीठ आणि तिखट संपलंय का? मग ही भाजी तुझ्या तोंडासारखी फिक्की का बनली? ते आज जरा तिखटाचा त्रास होत होता मला, चुकून जरा कमीच घातलं बघा. तुम्हाला तिखट चालत नाही म्हणून सगळ्यांनी हे असं बेचव खायचं का? तुमच्या मनासारखं होणार का आता या घरात? एवढे नखरे करणारे आहेस कोण तू? हा? या घरातल्या पुरुषांच्या आवडीनिवडी जपण्याचं काम तुम्हा बायकांचं आहे. आणि ते जपत असताना जर का त्रास झालाच तर तो सहन करायचा. त्या मिरच्या घे. घे. खा. खा.
खातीस का मीच येऊ तिकडं? आता कसं काय गेलं? घशाखाली तिखट. मी परत एकदा सांगते, काहीही झालं तरी या घरातल्या पुरुषांच्या आवडीनिवडी जपल्या गेल्याच पाहिजेत. राहील लक्षात? कुठे चाललाय? धैर्य मुजुमदारांना भेटायचे. तर त्याचे काय परिणाम भोगावे लागतात पाहिलं असशीलच आता अवंती. या घरातले नियम मोडणारा अजून जन्माला यायचा आहे.